हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कच्ची कैरीची आमटी. आमच्याकडे आयर्लंडला आज मी मार्केटमध्ये गेले होते, तेव्हा मी बघितल्या कच्च्या कैऱ्या आणि कच्च्या कैऱ्या बघितल्यानंतर मला राहावलंच गेलं नाही. मी 2 कैऱ्या घेतल्या आणि त्या कच्च्या ज्या कैऱ्या होत्या त्या खूप चांगल्या अशा कवळ्या अशा होत्या. कवळ्या कैऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये पार नसलेल्या कैरीला आपण कवरी कैरी म्हणतो. अ, सो ह्या कैऱ्या मला 2 युरोला 2 कैऱ्या अशा मी 2 कैऱ्या घेतल्या आणि त्याची आम्ही आज आमटी करायचा बेत केला होता. मी ह्या कैऱ्या चांगल्यापैकी वॉश करून घेतल्या. त्याचा देठ कापला वरून आणि त्याचे छान असे मीडियम आकाराचे तुकडे करून घेतले. तुम्ही बघू शकता ह्या कैऱ्या बघूनच माझ्या तोंडाला पण खूप पाणी सुटलं होतं, कारण बऱ्याच दिवसांनी काहीतरी इंडियन प्रोडक्ट्स बघितले का मला खूपच बरं वाटतं. आणि मी या सगळ्या कैऱ्या अशा घेऊन त्याला प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी आता ह्या कच्च्या कैऱ्यांना मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी टाकलं 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला आणि मीठ आणि त्याच्यामध्येच मी ॲड करणार आहे थोडंसं गूळ. म्हणजे थोडासा गोड, तिखट, आंबट असं खूप छान अशी टेस्ट त्याला येते. आता मी ह्याला मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे. तर गूळ पण टाकल्यानंतर मी ह्याला व्यवस्थित मिश्रण करून म्हणजे एकजीव करून घेणार आहे सगळ्या मिश्रणाला. तुम्ही बघू शकता आमच्याकडे आयर्लंडमध्ये गूळ हा असा डब्यांमध्ये भेटतो. त्यातलाच मी थोडासा गूळ घेऊन त्याच्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे. आणि ह्या मॅरिनेशनसाठी मला लागणार आहेत 15 ते 20 मिनटं मी हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे व्यवस्थित. जोपर्यंत ह्याला चांगला व्यवस्थित मसाला लागतो आहे तोपर्यंत मी रेडी करणार आहे यासाठी लागणारा मसाला. ओके. मसाला रेडी करण्यासाठी मी ठेवणार आहे गॅसवर एक पॅन चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून त्याच्यामध्ये मी शंकेश्वरी मिरची 4, धने पावडर 1 चमचा, त्याच्यानंतर 1 चमचा त्याच्यामध्ये उडदाची डाळ, 1 चमचा मेथीची दाणे, 1 चमचा तांदूळ आणि अ, हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित येस धणे, तांदूळ तुम्ही बघू शकता, लाल मिरची, मेथीचे दाणे आणि उडदाची डाळ ह्या सगळ्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. गॅस आहे तो मीडियम आचेवर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित त्याला 2 ते 3 मिनटं हलवून चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्याला थोडासा लाल कलर आला पाहिजे, जास्त पण भाजायचं नाही, नाहीतर मग आपल्या आमटीचा कलर चांगला येणार नाही आणि ती आमटीसुद्धा कडवट लागेल. त्याच्यामुळे आपण त्याला थोडंसंच भाजून घ्यायचं आहे, कारण त्यात आपण मेथी पण टाकलेली आहे. तर हे बघा तुम्ही चांगलं मिश्रण थोडंसं रेड झाल्यानंतर आपण ह्या सगळ्या मिश्रणाला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घेणार आहोत. आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा हळद, आणि 1 वाटी खोबरं. सो आमच्याकडे आयर्लंडमध्ये खोबरं हे असं कट करूनच भेटतं. इव्हन तुम्हाला बारीक किसलेलं खोबरं हवं तर ते सुद्धा वेगळं भेटतं. ह्याचा काय फायदा होतो की तुम्हाला किसत बसायची किंवा वाटत बसायची गरज नाही आहे. डायरेक्टली यू कॅन ॲड दोज पीस अँड तुमचं तेवढा टाईम तुमचा वाचतो. आता ह्या सगळ्याला आपण व्यवस्थित वाटून घेणार आहोत. थोडंसं पाणी ॲड करून वाटून घेणार आहोत. त्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदा का तुमचं मिश्रण रेडी झालं का मग आपण गॅसवर ठेवणार आहोत पॅन. ओके. हे बघा तुमचं मिश्रण इज रेडी. आता आपण गॅसवर ठेवू एक पॅन चांगला गरम झाला का त्यात टाकायचं आहे अर्धा चमचा ऑइल, 1 चमचा मोहरी आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हिंग.
हिंग टाकल्यामुळे त्याला खूप छान असा सुगंध येतो फोडणीला. आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण मॅरिनेट केलेले आपले जे होते मँगोज, ते त्यांना आपण टाकणार आहोत, कच्ची कैरी म्हणजेच. आता त्या सगळ्याला आपण चांगलं शिजत ठेवणार आहोत आणि हे 5 ते 10 मिनटं शिजत ठेवायचं आहे. सो तुम्ही बघू शकता थोडा वेळ आपण त्याला हलवायचं आहे सो दॅट जे आपण गूळ टाकलं होतं, मसाला टाकला होता तो सगळा त्याच्यामध्ये एकजीव होईल. आणि जसं हे शिजायला लागेल 2 ते 3 मिनटामध्ये ह्याला छान असं गुळाला असं पाणी सुटायला लागतं. तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपण आपलं जे मध्ये जे वाटप केलं होतं ते आपण टाकायचं आहे. आता हे वाटप त्याच्यामध्ये ॲड करून त्यालासुद्धा आपण त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून राहिलेलं वाटपसुद्धा क्लिअर करून घेऊ आपण त्याच्यामध्ये. येस. आता हे चांगलं शिजत ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं लागतील हे आमटी रेडी होण्यासाठी कंप्लीट. तुम्ही बघू शकाल तर ह्या आमटीला खूप छान असा कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ. आणि आमटीला चांगली फोडणी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर. अशा प्रकारे छान अशी कच्च्या कैरीची आमटी आज मी केली होती. तर आज ह्याच्याबरोबर माझा मेनू होता राईस, कच्ची कैरीची आमटी विच वॉज व्हेरी डिलिशियस. आणि त्याच्याबरोबर मी केल्या होत्या इंडियामधनं आम्ही काही कुरड्या आणल्या होत्या, त्या मी तळल्या होत्या. सो गरम भात, कच्ची कैरीची आमटी आणि कुरड्या. व्हॉट अ बेत. रिअली इट वॉज अमेझिंग टुडे. द कच्ची कैरीची आमटी इज व्हेरी डिलिशियस बिकॉज त्याच्यामध्ये गूळही टाकला होता, लाल तिखट टाकलं होतं. सो आमटी वॉज रिअली व्हेरी गुड फ्रेंड. आणि इट वॉज व्हेरी डिलिशियस ॲज वेल. सो तुम्हीसुद्धा अशा काही रंजक रेसिपींसाठी माझा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला माझ्या जर रेसिपीज अशाच आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू.